प्रेक्षकांनो, तुला जपणार आहे या मालिकेच्या पुढच्या भागामध्ये आपल्याला जबरदस्त ट्विस्ट पाहायला मिळणार आहे. आता आपण पाहतो की मीरामुळे मोठा ट्विस्ट आलेला आहे. आता दादासाहेबांनी जे मृत्यूपत्र बनवलं होतं त्यामध्ये जे काही आता बदल झालेले आहेत ते मंजिरीसाठी धक्कादायक असतात. त्यामुळे मंजिरी चांगलीच हादरते, परंतु त्यानंतर जे मंजिरीवर आरोप होत असतात त्यामुळे जास्त मंजिरीला भीती वाटू लागते. कारण की सगळ्यात मोठा हा तिचा आधार असतो घरातला, तो म्हणजे अथर्व. आणि जर आता अथर्वने माझ्यावर अविश्वास दाखवला तर माझं जे स्वप्न मला पूर्ण करायचं आहे ते स्वप्न मी कधीच पूर्ण करू शकणार नाही, आणि ते म्हणजे चिरतरुण होण्याचं स्वप्न. आणि यासाठी आता मंजिरीला अथर्वचा विश्वास जिंकणं महत्वाचं असतं. मंजिरीने जे तीर्थ आणलेलं असतं ते सुद्धा ती अथर्वला देऊ शकलेली नसते. त्यानंतर आपण पाहतो की अथर्वच्या मनामध्ये मीराने एक संशय निर्माण केलेला असतो आणि त्यावरून अथर्व मंजिरीची परीक्षा घेत असतो. प्रत्येक वेळेस कोणाला काहीही न समजता तो मात्र मंजिरीचं खूप जास्त निरीक्षण करत असतो. जी आई आपल्यासाठी खूप काही करत असते आणि तिने या घरासाठी खूप काही केलेलं आहे, परंतु आता मात्र जेव्हा प्रॉपर्टीचा विषय निघालेला आहे तेव्हा मात्र मंजिरी संतापलेली असते. कारण की दादासाहेबांनी मंजिरीच्या नावावर कोणतीही प्रॉपर्टी ठेवलेली नाहीये. कारण की दादासाहेब जेव्हा त्यांना समजलं होतं मंजिरीचा खरा चेहरा हा त्यांना कळाला होता आणि मंजिरी त्यांना मारण्याच्या विचारात होती, तेव्हा मात्र दादासाहेबांनी एक वेगळाच विचार केलेला होता आणि सर्व प्रॉपर्टी त्यांनी व्यवस्थित डिवाइड केली होती. आपण पाहतो की नर्मदा, अथर्व, वेदा तसेच मीराचा सुद्धा दादासाहेबांनी खूप चांगला विचार केलेला असतो. आणि आता हे सगळं सत्य समोर आल्यानंतर घरामध्ये आरोप हे मंजिरीवर होत असतात. कारण की मंजिरीला ते दादासाहेबांचं मृत्यूपत्र मान्य नसतं, कारण की याबद्दल तिला काहीच माहीत नसतं. परंतु वकील सांगतात की 6 महिन्या अगोदर गोष्ट वेगळी होती. 2 दिवसा अगोदर म्हणजे दादासाहेबांच्या मृत्यूच्या अगोदर 2 दिवस हे मृत्यूपत्र तयार झालेलं आहे. त्यामुळे कोर्टामध्ये हेच सगळं सिद्ध होऊ शकतं. तुम्ही जे काही म्हणताय यावर कोणाचाच विश्वास बसणार नाहीये आणि ते सिद्ध सुद्धा होऊ शकत नाही. ते काहीच उपयोगाचं नाहीये. तो फक्त एक पेपर आहे. कारण की यामध्ये दादासाहेबांनी स्पष्ट सांगितलंय की ते जे अगोदरचं मृत्यूपत्र होतं ते अगदी चुकीचं होतं आणि ते आता पूर्णपणे रद्द करायचं आहे. आता हे सगळं घडल्यानंतर मात्र मंजिरी संतापते आणि त्यावरून घरामध्ये गोंधळ होतो. तेव्हा मात्र अथर्व मंजिरीच्या बाजूने उभा राहून सर्वांवर ओरडतो आणि तो बोलत असतो की माझी आई खरी आहे. माझ्या आईवर होणारे आरोप हे मी सहन करणार नाही आणि इथून पुढे माझ्या आईवर कोणीही आरोप करणार नाही. मला दिसून येत आहे की माझ्यामध्ये आणि माझ्या आईमध्ये गैरसमज निर्माण व्हावेत असे प्रयत्न होत आहेत आणि हे मात्र आता थांबले पाहिजेत. आणि याबद्दल मी सगळ्यांना सांगतोय, मीरा तुलाही आणि आत्या तुला सुद्धा. त्यामुळे माझ्या आईवर असे आरोप मी सहन करणार नाही. आणि त्यानंतर अथर्व मात्र जे मृत्यूपत्र आहे ते घेऊन मात्र रूम मध्ये निघून जातो. आणि तेवढ्यात आपण पाहतो की मीरा सुद्धा जाते. परंतु हा अथर्वचा गेम आहे हे मात्र आता मीराला समजणार आहे. मीरा अथर्ववर खूप ओरडते. ती म्हणते की आता इथून पुढे मी काहीच तुम्हाला समजवणार नाहीये. तुम्हाला फक्त तुमच्या आईवरच विश्वास ठेवायचा आहे. एवढं सगळं घडून सुद्धा त्यांनी या सगळ्या गोष्टी लपवून सुद्धा तुम्हाला हे कळत नाहीये की हे सगळं प्रॉपर्टीसाठी आणि या घरातल्या कुटुंबाला संपवण्यासाठी चाललेलं आहे. तरी सुद्धा तुम्ही तुमच्या आईवर विश्वास ठेवला. त्यानंतर अथर्व मात्र मीराकडे पाहून हसत असतो आणि मीरा मात्र चिडलेली असते. तिथे अंबिका सुद्धा येते. मीरा चिडलेली असताना मात्र अंबिका मीराकडे म्हणत असते की अगं मीरा, तू पाहतीयस का, अथर्व तुझ्याकडे बघून हसतायत. आणि तेव्हा मात्र आपण पाहतो अथर्व मीराला जवळ घेतात आणि तेव्हा मात्र अंबिका तिथून जाते. प्रेक्षकांनो, त्यानंतर मीरा अथर्ववर राग करत असते, परंतु अथर्व मीराची समजूत काढतात. मीरा, तुझं अगदी बरोबर आहे आणि जे काही तू माझ्यावर आता रागवतीये ना ते सुद्धा अगदी बरोबर आहे. मी तुझ्यावर अविश्वास दाखवला. मला आईचं वागणं बरंच काही खटकत आहे. आतापर्यंत सगळी प्रॉपर्टी ही आईच्या नावावर होती आणि तेव्हा मात्र तिला हे सगळं खूप वाईट वाटत होतं. आणि आता मात्र ही सगळी प्रॉपर्टी सगळ्यांच्या नावावर झालेली असताना तिला मात्र खूप त्रास होतोय. आणि तेव्हा ती जी काही संतापलेली आहे, तिला जेवढा राग मी पहिल्यांदा पाहिला ते सुद्धा प्रॉपर्टीसाठी, हे मात्र मला चुकीचं वाटलं. आणि बऱ्याच काही गोष्टी आहेत की ज्या मी आईच्या ऑब्झर्व करतोय आणि त्यामुळे आजपासून मी तुझ्यासोबत आहे. तू स्वतःला एकटं समजू नकोस. जे काही करायचे ते आपल्या दोघांना करायचे, आपल्या कुटुंबाला वाचवायचे आणि त्यामुळे मी तुझ्या सोबत आहे असं मात्र अथर्व सांगतो.
मीराला कळत नाही की असं अथर्व का म्हणतायत. आणि तेव्हा मात्र मीरा विचारते, खाली तर तुम्ही खूप काही वेगळं बोललात आणि आता तुम्ही खूप काही वेगळं बोलताय. आणि जर तुमच्यात अशी काही हिंमत नसेल तर काय उपयोग आहे. मंजिरीचा सामना करण्यासाठी हिंमत लागते, परंतु तुम्ही मात्र इथे माझी समजूत काढत आहात आणि खाली मात्र काहीसं वेगळंच बोलला होतात आणि आमच्यावर ओरडला सुद्धा. तुमच्या कसं लक्षात येत नाही अथर्व, आणि आता तुम्ही माझी का समजूत काढताय, असं मीरा अथर्वला म्हणत असते. प्रेक्षकांनो, त्यानंतर मात्र आपण पाहतो की हे सगळं बोलल्यानंतर अथर्व म्हणतो की मीरा, तू अजूनही समजत नाहीयेस. अगं, मी तुझ्या सोबत आहे असं म्हटलो आहे आणि खाली जे काही मी वागलो आहे ते मुद्दामून वागलो आहे, कारण की आईचा माझ्यावर विश्वास बसावा. आणि त्यानंतर अथर्व मीराला समजावतो. तो म्हणतो की जे काही तू सांगितलंस त्यावरून आई खूप वेगळी आहे असं मला वाटतं. आणि त्यानंतर मात्र अथर्व, आई सुद्धा मी म्हणू शकत नाही. आता ती, तू जसं म्हणतीयस तसं ती मंजिरीच आहे आणि एक मायावी शक्ती आहे. आणि तिचा जर सामना आपल्याला करायचा असेल तर असं आपण सरळ तिच्या समोर येऊ शकत नाही. तिच्या बाजूने मी असायला पाहिजे, असं तिला वाटलं पाहिजे की मी तिच्या सोबत आहे, त्यामुळे तू घाबरू नकोस. आणि आपण पाहतो की अथर्व मीराला सांगत असतो, मी आई सोबतच आहे असं तिला वाटलं पाहिजे. आणि त्यानंतर मात्र मीराच्या लक्षात येतात की अथर्वने खूप सुंदर पद्धतीने मंजिरीचा सामना करण्यासाठी या सगळ्या गोष्टी केलेल्या आहेत. खूप हुशारीने आता अथर्व मंजिरीचा गेम पलटवतील असं मात्र आपण पाहतो की तेव्हा मीराला वाटत असतं. आणि मीरालाही खूप आनंद होतो आणि ती म्हणते की अथर्व, तुम्ही माझा विश्वास दाखवला आणि मी जे काही तुम्हाला सांगितले ते अगदी खरं आहे हे सुद्धा तुम्हाला मी सिद्ध करून दाखवेल. आणि त्यानंतर मात्र अथर्व म्हणत असतो, परंतु याबद्दल आईला काहीही कळता कामा नये. आणि त्यानंतर मीरा म्हणते की हो अथर्व, आपल्याला खूप सतर्क राहावं लागणार आहे. ज्या पद्धतीने मंजिरी खेळ खेळते हे आपल्या समजण्या पलीकडे आहेत. मंजिरीकडे एक वेगळी शक्ती आहे आणि त्या शक्तीमुळे ती हे सगळं काही अचीव करू शकते. आणि त्यानंतर आपण पाहतो की मीरा अंबिकाला याबद्दल बोलणार असते, परंतु जेव्हा मीरा रूममध्ये येते तेव्हा मात्र अंबिका चिडलेली असते. ती म्हणते की नेहमीच अथर्व असं करतात, ते आईंवर म्हणजे त्या मंजिरीवर खूप जास्त विश्वास ठेवतात. आतापर्यंत त्यांनी मंजिरीचा कोणताही शब्द नाकारला नाहीये आणि त्यामुळे अडचणी वाढतात. मीरा, आपण कसं अथर्वला समजावून सांगायचं, तू एवढं सांगून सुद्धा अथर्व असं करत आहेत. आणि त्यानंतर मात्र मीरा म्हणत असते, अगं ताई, मी तुला इथे हे सांगण्यासाठी आली आहे की अथर्व आपल्या बाजूने आहेत आणि जे काही ते खाली बोलले ते त्यांनी मुद्दामून सगळ्यांसमोर बोलून दाखवलं आहे, कारण की मंजिरीचा त्यांच्यावर विश्वास बसावा. त्यांनी मंजिरीवर अविश्वास दाखवलाय आणि त्यानंतर मंजिरी काय करू शकते याची कल्पना त्यांना आलेली आहे आणि म्हणून त्यांनी हे पाऊल उचललंय. आणि तेव्हा मात्र अंबिकाला खूप आनंद होतो आणि अंबिका म्हणते, ही तर खूप चांगली गोष्ट आहे मीरा, तुझ्यावर अथर्वने विश्वास दाखवला आणि आता अथर्व सुद्धा आपल्या बाजूने आहेत. म्हणजे संपूर्ण कुटुंब आता आपल्या बाजूने आहे, ती मंजिरी एकटी आहे हे लक्षात येताच अंबिकाला एक वेगळ्याच प्रकारची भीती मात्र मनात येते. आणि तेव्हा मात्र मीरा विचारते, ताई काय झालं, अचानकच तुझा चेहऱ्यावरचा रंग का उडाला, कसली भीती वाटतेय तुला. त्यानंतर अंबिका म्हणते, हे सगळं खरं आहे मीरा, खरंच खूप चांगलं झालं की अथर्व आपल्या बाजूने आहेत, परंतु जेव्हा मंजिरीला अथर्वबद्दल कळेल तेव्हा ती त्यांना संपवून टाकणार, ती त्यांना त्रास देण्याचा प्रयत्न करणार, अडचणीत आणण्याचा प्रयत्न करणार आणि ते आपल्यासाठी खूप धक्कादायक असेल. आपण त्यातून सावरू शकणार नाहीत मीरा. आणि त्यानंतर मात्र मीराला समजतं की अंबिकाला काय म्हणायचं आहे. मीरा म्हणते की ताई, खरंच तुझं बरोबर आहे. मायाबद्दल जेव्हा अथर्वला खरं कळालं होतं तेव्हा मात्र अथर्वला असं वाटत होतं की त्या मायाचा खून करावा आणि त्यांनी कशा पद्धतीने तिला अपमानित करून घराबाहेर काढलं होतं. आणि त्यानंतर त्यांचा संताप सुद्धा खूप जास्त झाला होता. त्या मायासोबत काय करावं आणि काय नाही हे त्यांना सुचत नव्हतं. जेव्हा त्यांना समजलं की मायाने तुला मारलेलं आहे आणि आता जर त्यांना हे सगळं कळालं आणि त्यांना खरोखर असं समजलं की मंजिरी खरंच कोण आहे आणि त्यांचा राग अनावर झाला, तर ते इतक्या दिवस हा त्यांचा मुखवटा, हा खोटा मुखवटा जे की तो मंजिरीसाठी त्यांनी घातला आहे, मंजिरीला असं वाटावं आणि खरंच अथर्व हे तिच्या बाजूने आहेत असं तिला वाटावं, म्हणून अथर्व असं खोटं वागत आहेत. परंतु अथर्व जास्त वेळ, जास्त दिवस असं खोटं वागू शकत नाहीत, हे माझ्याही लक्षात येते ताई. आणि तेव्हा मात्र अंबिका म्हणते, परंतु मीरा, हे जेव्हा सत्य समोर येईल मंजिरीच्या, तेव्हा मात्र मंजिरी शांत बसणार नाही आणि ती अथर्वला अडचणीत आणण्याचा प्रयत्न नक्कीच करणार. अथर्वला स्वतःच्या रागावर कंट्रोल करावं लागणार आहे असं मात्र अंबिका मीराला सांगत असते.
आता मात्र मीराला कळालं आहे की ताईला काय म्हणायचं आहे. मीरालाही गोष्टी समजतात. प्रेक्षकांनो, आपण पाहतो की जेव्हा आता दादासाहेबांनी जे काही मृत्यूपत्रामध्ये बदल केलेले आहेत त्यावरून मंजिरी ही बोलत असते. ती आरशात बघून स्वतःलाच सांगत असते, काय झालं, ही प्रॉपर्टी यांच्या नावावर झाली तर हे लोक जिवंतच नसणार आहे. ही सगळी प्रॉपर्टी माझीच होणार आहे आणि एक एक करून या रामपुरे घरातील सगळे सदस्य मी मारून टाकणार आहे. सुरुवात त्या नर्मदापासून मी करणार आहे. तिने मला अपमानित केलं आहे. तिला काय वाटलं की तो थेरडा माझ्या नावावर काहीच करणार नाही, मला काहीच मिळालं नाही. आता तर तो थेरडा वर गेला, परंतु आता त्याचबरोबर ही नर्मदा सुद्धा जाणार असं म्हणत आपण पाहतो की तेव्हा मंजिरी ही आरशासमोर बघून हसत असते आणि तेवढ्यातच तिथे अथर्व येतो. अथर्वच्या कानावर हे सगळे शब्द पडतात. प्रेक्षकांनो, तेव्हा अथर्वचा राग अनावर होतो. अथर्व खूप जास्त चिडलेला असतो आणि त्यानंतर तो मंजिरीच्या दिशेने जात असतो. तेव्हा तिथे टेबलावर पडलेली वस्तू ही त्याच्या हातात येते. तो मंजिरीवर आघात करणार तेवढ्यातच तिथे मीरा येते. कारण की अथर्वने उचललेलं हे पाऊल मंजिरीला काहीही करू शकणार नसतं. कारण की मंजिरी ही एक साधारण व्यक्ती नसून ती एक मायावी शक्ती असते आणि त्यामुळे अथर्वने हा केलेला आघात हा मंजिरीचं काहीही वाकडं करू शकत नाही याची कल्पना मात्र मीराला असते. आणि तेवढ्यातच मीरा अथर्वला आवाज देते. ती अथर्वला शांत राहायला सांगते आणि तेवढ्यात मंजिरीचं लक्ष मीराकडेही जातं. काहीतरी मीराने अथर्वला खुणावलं आहे आणि अथर्वच्या हातातली ही वस्तू अथर्वच्या हातात का आहे हे सुद्धा मंजिरीला कळत नाही. मी जे काही बोलले ते अथर्वने ऐकलं तर नसेल ना. आणि तेवढ्यातच अथर्वचा राग शांत होतो आणि तो मात्र मंजिरीला बोलत असतो, आई तुला वाईट तर वाटलं नाही ना? जे काही घडलं ना ते दादासाहेबांनी घडवलं आहे, आपण काहीच करू शकत नाही. आणि ही जी काही प्रॉपर्टी आहे ही सगळी तुझीच आहे, कारण की आम्ही सगळेजण तुझेच आहोत. आणि त्यामुळे तू असं समजू नकोस. आत्याला कळत नाही, आत्या पहिल्यापासूनच असं बोलते, ते तुलाही माहिती आहे. त्यामुळे तू राग करून घेऊ नकोस. आणि राहिला प्रश्न माझ्या नावावरच्या प्रॉपर्टीचा, वेदाचा आणि मीराचा, तर आम्ही तुझेच आहोत ना. त्यामुळे तू वाईट वाटून का घेतीयस? आणि ही प्रॉपर्टी तुझीच असल्यामुळे तू असं समजू नकोस की तुझ्याकडे काहीच नाही आहे. कधीही तुला गरज पैशाची लागली तर तू आम्हाला म्हणू शकतेस. त्यानंतर मात्र प्रेक्षकांनो, आपण पाहतो की मंजिरीला पुन्हा असं वाटतं की अथर्व खरंच हे मनापासून बोलत आहे का? कारण की इथे मीरा सुद्धा आहे. मीराचा मात्र नेहमीप्रमाणे संतापच होत असतो. तिच्या चेहऱ्यावरचे हावभाव हे रागीटच असतात. आणि तेव्हा मंजिरी ही मीराकडे बघून हसत असते आणि ती अथर्वला म्हणते की अथर्व, मला या प्रॉपर्टीची गरज खरंच नाही आहे. मी तुला खरंच सांगतेय, मला नाही काही वाटलं. परंतु नर्मदा जे काही बोलली आणि त्यावरून तुझ्या बायकोने म्हणजे मीराने सुद्धा नर्मदाच्या बोलण्यावर सहमती दाखवली, यामुळे मला थोडंसं वाईट वाटलं. परंतु ठीक आहे, ती जी काही बोलतेय ते तिच्या वडिलांमुळे, कारण की तिच्या वडिलांनी तसं तिला सांगितलं आहे. परंतु तू माझ्यावर विश्वास दाखवतोय त्यामध्ये मला खरंच समाधान आहे आणि असंच माझ्या नेहमी सोबत राहा, असं सुद्धा मंजिरी अथर्वला बोलत असते. आता अथर्वने उचललेलं हे पाहून आणि त्यानंतर मीरा आणि अंबिकाचं मोठं षडयंत्र हे मंजिरीचं सत्य सर्वांसमोर आणणार. परंतु त्यानंतर सुद्धा मंजिरीकडे असणारी मोठी गोष्ट आणि ती म्हणजे मीराचे वडील. शिवनाथला समोर ठेवून मंजिरी नक्कीच मीरा आणि अंबिकाला अडचणीत आणू शकते. तर मित्रांनो, आता अथर्वने जरी मंजिरीवर अविश्वास दाखवत मीरावर विश्वास दाखवला असला तरीही मंजिरी मात्र मायावी असल्यामुळे ती पुढील कोणतेही षडयंत्र करू शकते आणि यामध्ये पूर्ण रामपुरे कुटुंब हे मात्र अडचणीत येऊ शकतं. तर प्रेक्षकांनो, पुढील भाग हा खूपच इंटरेस्टिंग होणार आहे. तरी तुला जपणार आहे या मालिकेच्या लेटेस्ट अपडेट्ससाठी चॅनलला सबस्क्राईब करा. व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक आणि शेअर करायला मात्र विसरू नका.